पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला असून सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे। दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव आणि धर्म विचारून गोळ्या झाडल्या। कर्नाटकच्या एका व्यक्तीचाही या हल्ल्यात मृत्यू झाला। यावेळी दहशतवाद्यांनी पर्यटकाची हत्या केल्यानंतर त्याच्या पत्नीला सुद्धा धमकावले। मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे कर्नाटकमधील शिवमोगा येथील एका व्यक्तीचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला। मृत्युमुखी पडलेले मंजुनाथ हे त्यांची पत्नी पल्लवी आणि त्यांच्या लहान मुलासह पहलगाम येथे सुट्ट्या घालवण्यासाठी गेले होते। यावेळी दहशतवाद्यांनी बेसरन परिसरात त्यांच्यासह इतर पर्यटकांवर गोळीबार केला। यामध्ये मंजुनाथ यांचा जागीच मृत्यू झाला। पल्लवी यांनी या हल्ल्याचा घटनाक्रम सांगितला। आम्ही तिघे, मी, माझा पती आणि आमचा मुलगा काश्मीरला गेलो होतो। दुपारी 1:30च्या सुमारास हे सर्व घडले। आम्ही पहलगाममध्ये होतो। माझ्या डोळ्यांसमोर त्याचा जागीच मृत्यू झाला। ते अजूनही वाईट स्वप्नासारखे वाटत आहे। हल्ल्यानंतर लगेच स्थानिक लोक माझ्या मदतीसाठी पुढे आले आणि 3 स्थानिक लोकांनी माझा जीव वाचवला, असे पल्लवी यांनी सांगितले। 3-4 दहशतवाद्यांनी हिंदूंना लक्ष्य करत हा हल्ला केला। मी त्यांना म्हणाले की मलाही मारून टाका, तुम्ही माझ्या पतीला आधीच मारले आहे। त्यापैकी एक म्हणाला, आम्ही तुम्हाला मारणार नाही, जा आणि हे मोदींना सांग, असेही पल्लवी यांनी म्हटले आहे। तर मित्रांनो, याबद्दल तुमचे काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा।